कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बया, रुपालीने बोलवलंय खरं, पण हेच तिचं घर आहे का? नाही, पण एवढं नीट नेटकं दिसतंय म्हणजे तिचंच असणार। वा वा वा, भारीच आहे की। सोन्याचं आहे वाटतं। मनी मावशी, नकली येते ठेवा। असं आहे होय? अजून सवय गेली नाही वाटतं तुमची? हा ग, तसं नाही म्हणलं, असं लुगड्यातून कसं दिसतंय असं असं। ठेवा। बर। मनी मावशी, तुम्हाला मी सांगितलं होतं की हे काम लवकरात लवकर व्हायला पाहिजे, जरा जास्तच वेळ लागतोय। काय करू बाया, आता ना सगळं वारं उलट्या दिशेनं व्हायला लागलंय। आता काय झालं? मी जे काय प्रयत्न करते ना ते सगळं उलटत्यातच माझ्यावर। तुम्हाला काहीही विचारलं ना तर ही असली कारणं तुमच्याकडे तयारच असतात ना? अगं तसं नाही रुपाले, अगं तू जरा विचार कर ना। हे बघ, आता मी इतके दिवस त्या घरात आहे म्हणल्या मी गप बसून राहील का? काहीतरी करीनच की नाही? हा, ते काही मला माहित नाही, पण मनी मावशी, तुम्हाला आणि तुमच्या पोराला असंच पोसणार नाही मी। त्याचा मोबदला तुम्हाला द्यायलाच लागेल। रुपाली, जरा थांब तू, तुला मोबदला मिळणार म्हणजे मिळणार, आणि असा मिळेल ना की तू या मनी मावशीच्या नावाचा निस्ता जय जयकार करत बसशील बघ। हा, भारी स्वप्न रंगवताय की तुम्ही। मग हा जय जयकार होण्यापासून कोणी अडवलंय का तुम्हाला? अगं तेच तर कळलं ना रुपाली, मला काय वाटतं, त्या आप्पीला ना काहीतरी शंका आलेली दिसती। काय? हा, मग काय तर। आणि हे कशावरनं म्हणताय तुम्ही? म्हणजे तुला सांगते, मी काय बी करायला लागलं ना की ते सगळं महागातच पडतंय बघ मला। म्हणजे? आता तुला सांगते, ती मोनी नाही का, मोनी, अगं तिला ना मी आप्पीच्या विरोधात लय भडकावली होती, पण काय माहित बाया त्या आप्पीनं तिला काय पट्टी पडवली त्या मोनीनं, अवदशीनं। तुला सांगते, जुलाबाचं औषध ग लाडूत घातलं आणि मला खायला दिलं। काय? मग काय तर बया, दिवसभर माझं पोट नुसतं गाडा 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 करत होतं। हा, तुला हसू येत असेल ना? तसं नाही मनी मावशी, अहो पण खाताना तुम्हाला शंका पण नाही आली का? अगं कशी शंका येईल सांग बरं? आता मला रव्याचे लाडू किती आवडतात म्हणून मी ग बका बका खाल्ले ते। ए रुपाले, बासा हसू नको। हा, सॉरी मनी मावशी, सॉरी, पण कसं आहे माहितीये का, खायच्या वस्तू तुम्हाला समोर दिसल्या ना की तुम्हाला दुसरं काही सुचतच नाही। असं काय बी काय बोलू नकोस। तुला एक गोष्ट कळती का, हे सगळं त्या मोनीनं आप्पीच्या सांगण्याहून केलंय, म्हणजे नक्कीच त्या आप्पीला काहीतरी शंका आली असणार का नाही? काही बोलू नका मनी मावशी, जर अपर्णाला शंका आली असती तर तिने तुम्हाला घरात राहू दिलं असतं का? हो, ते बी बरोबर आहे तुझं। अवघड आहे, आडला हरी गाढवाचं पाय। गाढव? कुणाला गाढव म्हणती ग? मला म्हणती वय? अजून दुसरं काय म्हणू मनी मावशी? मला दुसरा काही पर्याय नाही म्हणून तुम्हाला एक काम सांगितलं होतं, त्यालाच आता तुम्ही अशी कारणं देत बसलाय। रुपाले, तोंड सांभाळून बोलायचं बरं का इथून पुढं। हा, मी काय अशी नाही तिथं राहत, आणि मला काय हाऊस नाही आली तिथं पार कंबारड मोडूपर्यंत त्यांच्या घरातली कामं करायची। मनी मावशी, कळतंय मला, पण तुम्ही पण एक गोष्ट लक्षात घ्या, ती अपर नाही ना, ती आपल्या सगळ्यांपेक्षा हुशार आहे। तिला जरा जर शंका आली ना तर तुम्ही तर अडकालच, सोबत मला पण अडकवाल। अरे नाही, असं काय होणार नाही, मी सांगते ना नाही होणार। तुमचा काही नियम नाही होय का? नियम नाही का पार? रुपाले, असं जर असतं ना तर एवढी जोखीम पत्करून वाघिणीच्या गुहेत घुसले नसते मी। हा, आता घुसलंच आहे ना तर काम करूनच बाहेर या, नाहीतर ती वाघीण तुम्हाला काही जिवंत ठेवणार नाही, हे लक्षात ठेव। ठीक आहे, हे बघ, त्या आप्पीला आणि आर्जाला मी वेगळं करणार म्हणजे करणार, आणि त्या अमोलला तुझ्या ताब्यात देणार, संपला विषय। नुसतं बोलू नका तर करून दाखवा। हा, आता ती जमिनीची कागदपत्र तर मी गायब केल्यात, पण ना त्या वकिलाची गाठच पडना ग। हे बघा मनी मावशी, त्या जमिनीच्या भानगडीत मला पडायचंच नाही, मला फक्त अमोल पाहिजे।
आणि त्या आपणाला त्रास झालेला पाहिजे. होणार होणार सगळं होणार. पण काय बी म्हणा रुपाले, तुझं हे असं रूप बघून ना मला लय भारी वाटतंय. वनी मावशी चल निघते, गडबड आहे मला. हा वाईट चहा केला असता तर. चहा चहा करायला चहा पावडर, साखर, दूध सगळं संपले. चहा कलेक्टर घरी जाऊन प्यायचा. हा स्पेशल वाला. या आता. अहो अहो तुम्ही अजून किती वेळ काम करणार आहात? झालंय एवढा एक मेल पाठवला की झालं. अहो तुम्ही एकतर दिवसभर ऑफिसला कामाला जाता आणि आता इथे येऊन पण तुम्ही काम करणार आहात का? तुमच्याकडे तुमच्या बायकोसाठी पण वेळ नाहीये का? मोना, मी नक्की आपल्याच खोलीत आहे ना? असं का बोलताय तुम्ही? नाही म्हणजे एवढं गोड बोलायचं चाललंय ते पण आपल्या खोलीत, म्हणून विचारलं ग मी. हा बरोबर आहे ना. अहो तुम्हाला चांगलं खाणं आणि चांगलं बोलणं या दोन्ही गोष्टी पचत नाहीत. जाऊ दे, तुमच्याशी ना बोलण्यातच काय अर्थ नाहीये हो. अगं तसं नाही ग माझी राणी. आता गोड बोलत होती तेव्हा किती भारी दिसत होती आणि आता लगेच अवतार बदलला होय तुझा. हा तुम्हालाच तो अवतार पटत नाही ना म्हणून. अहो तुमच्याशी मी गोड बोलणार नाही तर कोण बोलणार सांगा बरं. मोना, हा सकाळी मी बघितलं तेव्हा सूर्य पूर्वेलाच उगवला होता, तरी पण एवढं गोड बोलायचं चाललंय म्हणजे नक्कीच काहीतरी असणार. हळू की हळू की. आता बरं वाटतंय का? हा अहो मला ना तुमच्याशी एक गोष्ट बोलायची आहे. बोल की. अहो आपण आपली कार घ्यायची का? मोना, बरेच ना बाळा तू. ताप तर नाही आला तरी मी म्हणलं मगाच्यापासून एवढं गोड बोलायचं का चाललंय? अहो आता तुम्ही माझ्याशी असं बोलणार आहात का? ना तसं नाही ग. आता कुठं माझा एक्सपिरियन्स वाढायला लागलाय. हा बघ, थोडे दिवस जाऊन दे, माझा पगार वाढला की आपण बघू काय तर. हा म्हणजे तोपर्यंत चालून चालून माझे पाय कामात न गेले तरी चालतील नाही का? मोना अगं आता एवढी काय गरज आहे सांग बरं कारची? गरज? अहो मग तुम्हाला तर कशाचीच गरज नसते, मग आपण असंच राहायचं का? मोना अगं असं कर्ज बाजार येऊन हाऊस पुरवणं कितपत योग्य आहे सांग बरं? अगं आत्ताच आपण पैशाला पैसा जोडला तर उद्या आपल्याच कामाला येईल ना. अगं बाई, आता तुम्हीच मला सांगा, आतापर्यंत असे किती पैसे जोडले हो तुम्ही? हा सांगा ना. अहो एक कार घ्या म्हटलं तर तुम्ही मला असली कार न देत बसलाय. मोना बघ, कधी तर माझं ऐकत जा की. आता ती शक्य नाही. माझं एकदा पॅकेज वाढून दे, मग आपण तुला पाहिजे ती गाडी घेऊ. नाही नाही. अहो कुठं तर बाहेर जायचं म्हटलं ना तर चालत जावं लागतं. प्लीज माझं ऐका ना. अगं मोना आता ह्यात काय ऐकायचं आहे? ठरलं तर मग माझा पगार वाढला की आपण गाडी घ्यायची म्हणजे घ्यायची. अहो पण कधी? ही असं ते 3-4 आठवड्यात वाढेल की माझा पगार, मग घेऊ आपण गाडी. मी आलोच जरा, पगार वाढेल की. अहो माझं ऐका तरी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.